आता एक महत्त्वाची बातमी 2019ची मिस इंडिया अर्थ स्पर्धेमधील सुंदरी सायली सुर्वे स्वधर्मामध्ये परतलेली आहे। पिंपरी चिंचवडमधील रहिवासी असलेल्या सायलीनं 2019 मध्ये मीरा भाईंदर शहरामधील प्रसिद्ध उद्योजक आतिफ तासेसोबत लग्न केलं होतं। मात्र आतिफ तासेशी लग्न करणं आपली चूक होती। लग्न झाल्यानंतर सतत आपला छळ केला गेला आणि आपलं धर्मांतरण देखील केला गेल्याचा आरोप सायलीनं केला। याबाबत अनेक वेळा आपण पोलिसांकडे तक्रार केली होती, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचं देखील सायलीने नमूद केलं। अनेक प्रयत्न केल्यानंतर आपण हिंदुत्ववादी संघटनांच्या संपर्कात आलो आणि आता त्यांच्या मार्फतच आपल्याला हिंदू धर्मात प्रवेश दिला गेल्याचं सायली म्हणाली आहे। जातींमध्ये म्हणता येईल, मला जातीवाद करायचा नाहीये, पण तरी जो फरक आहे तो आहे, फॅक्ट आहे। आणि मला खूप खूप बरं वाटतंय की आपली लोक आपल्यासाठी उभी राहतात। म्हणून ज्या कोणी मुली अशा प्रकरणात सहन करत असतील अशा गोष्टी, त्यांनी प्लीज सहन करू नये। हे आयुष्य आपल्याला देवानी दिलंय, ते असल्या रावणांसमोर हरून जाण्यासाठी नाहीये। म्हणून आपल्या लोकांचा नेहमी सपोर्ट असतो, त्यांच्याशी प्लीज कॉन्टॅक्ट करा आणि खचून जाऊ नका। पण मग प्रश्न तोच आहे की तुम्ही एवढ्या उच्च शिक्षित आहात, इकडे कशा असल्या गेलाय, काय सिच्युएशन होती या पद्धतीने इथपर्यंत 10 वर्ष काढावे लागले? 10 वर्ष मी काढली कारण माझी मुलं होती, 4 मुलं आहेत मला। मुलांकडे बघून एक आई कधीच असा विचार करत नाही की माझं घर तुटावं किंवा मुलांना आईबापांचा साथ न मिळावा।